चेअरमन अलीकडे सरका जरा. 2 दिवसापूर्वी आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यातून आमचे दैवत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. आणि त्यांनी असं उच्चार केलेला आहे की तुम्ही जातीवंत राजे असाल तर खुल्या मैदानातून लढाई करा. पण इथून जयकुमार गोरे याला एक कळायला पाहिजे, 35 वर्ष माणूस राजकारण करतोय, जनतेतून निवडून येतोय, तर हा झोपला होता का त्यावेळेस आव्हान करायला? ह्याची पात्रता काय की हा आमच्या ज्येष्ठ नेत्यावर एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो? जातीवंत होते म्हणून तो फलटण तालुक्यात दुष्काळ हटवला, जातीवंत होते म्हणून हजारो युवकांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिला, जातीवंत होते म्हणून कृष्णा खोरे स्थापन करून जनतेचा दुष्काळ हटवला. अजून काय करायला हवं? आणि राहिला विषय लोकसभेच्या निकालाचा, तर जातीवंत राजेत लोकसभेचा निकाल एकतर्फी लागून दिलेला आहे. आणि ह्यांनी वारंवार सांगायचं आत्ता लोकसभेला 18,000 लीड पडलं, 18,000 लीड पडलं. पण ते 18,000 लीड का पडलं? लोकल उमेदवार असल्यावर तेवढा फरक पडतो. तर ह्यांना एवढं लीडचं जर पडलेलं असेल तर येणाऱ्या आमदारकीला आम्ही दाखवून देऊ की लीड किती आणि कोण किती पाण्यातून कोण किती ह्याच्यावर आहे. यांनी आम्हाला याचं एकच आव्हान आहे की तू खालच्या पातळीवर जाऊन आमच्या नेत्यावर दैवतावर बोलू नकोस. तुझे पण काळकांडे धंदे आम्हाला माहिती आहेत, ते आम्हाला बोलायला लावू नका. वेळ पडल्याचं आम्ही ते सुद्धा ओपन करू. कुठं या जमिनी लाटल्या, गैरवर्तूनपर्यंत किती प्रकारे केलेले आहेत. आता नवीनच लेटेस्ट न्यूज आहे की मेलेल्या माणसाचं टाळवरचं लोणी खाणारा आमदार, आणि यांनी आमच्या नेत्यावरती एवढ्या असल्या खालच्या पातळीवर ज्येष्ठ नेत्यावर बोलावं. ह्याची पात्रता आहे का हे यांनी तपासावं. आणि हा कोणाला आव्हान करतोय की खुल्या मुली मैदानात उतरा? अरे ते मैदानात उतरलेत, जातीवंत राजेत. तू आहे तर तू मैदानात उतर ना खुल्याम, आणि मग चॅलेंज कर, त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ. हा फक्त शेवटचा इशारा आहे की जयकुमार गोरे आमच्या नेत्याला, आमच्या दैवताला इथून पुढे असल्या शिवराळ भाषेत आणि खालच्या भाषेत जाऊन जर बोलाल तर आम्ही तुझ्या विधानसभा मतदारसंघात येऊन आम्ही तशी उत्तर देऊ. श्रीमंत रामराजे वा प्रतिष्ठान त्याच्यात खंबीरपणे त्या गोष्टीचा पाठपुरावा करेल, एवढं मी समज देतो आणि थांबतो.